प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. एक साधा दिवस, एक सामान्य क्षण आणि सगळं बदलून जाईल. त्या दिवसासाठी तुमचं घर तयार करण्यावर लक्ष देऊ नका, तुमचं हृदय तयार करा. आजचा प्रत्येक दिवस कृपा आहे, प्रत्येक सूर्योदय दया आहे, प्रत्येक श्वास एक संधी आहे. पण एक दिवस असा येईल जेव्हा संयम संपेल आणि न्याय सुरू होईल. मानव इतिहासात असा एक क्षण येणार आहे की घराबाहेर पाऊल टाकणे म्हणजे थेट न्यायात प्रवेश करणे असेल. आपण वादळांसाठी तयारी करतो, आर्थिक मंदीसाठी तयारी करतो, वीज खंडित होईल यासाठी, महामारीसाठी, अगदी युद्धासाठीही तयारी करतो. पण बायबल ज्याला महासंकटाचा काळ म्हणते त्यासाठी जवळजवळ कोणीही तयारी करत नाही. बहुतेक लोक महासंकटाचा काळ हा शब्द ऐकतात आणि त्यांना वाटते हे फक्त उदाहरण आहे. हे सरळ अर्थाने घ्यायचे नाही, हे जरा वाढवून सांगितलेले आहे. हे आजच्या लोकांना लागू होतं, पण येशूने या काळाबद्दल बोलताना वाढवून सांगितले नाही. तो जे बोलतो मत्ते 24:21 तो स्पष्टपणे म्हणतो, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. हे काव्यात्मक विधान नाही, हा गंभीर इशारा आहे. असा काळ कधीच आला नाही आणि पुन्हा कधीच येणार नाही. आता पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. जेव्हा महासंकटाचा काळ याविषयी चर्चा होते तेव्हा अनेक विश्वासणारे विचारतात, ख्रिस्ती लोक त्या काळात असतील का? बायबलवर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती या विषयावर वेगवेगळी मते मांडतात. काही जण मानतात की महासंकटाचा काळ सुरू होण्यापूर्वीच मंडळी उचलली जाईल. काही जण मानतात की विश्वासणारे त्या काळातील काही भाग अनुभवतील मग मध्येच उचलले जातील. तर काही जण म्हणतात की मंडळी पूर्ण महासंकटाचा काळ सहन करेल आणि ख्रिस्ताच्या दृश्यमान आगमनावेळी एकत्र केले जाईल. परंतु या संदेशात आपण पूर्व महासंकट दृष्टिकोनातून बोलत आहोत, कारण अनेक वचने सूचित करतात की मंडळी देवाच्या क्रोधासाठी नेमलेली नाही. देवाचा न्याय जगावर येईल, पण ख्रिस्तामध्ये असलेल्यांसाठी तारण आहे. हा विषय भीती निर्माण करण्यासाठी नाही, हा जागृतीसाठी आहे. कारण जर आपण तात्पुरत्या संकटासाठी तयारी करतो तर येणाऱ्या महासंकटाच्या काळासाठी आध्यात्मिक तयारी किती अधिक आवश्यक आहे. 1 थेसलोनिकर 5:9 लिहिले आहे, कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. महासंकटाचा काळ वारंवार अशा वेळेसारखा वर्णन केला आहे जेव्हा पश्चाताप न केलेल्या जगावर देवाचा क्रोध ओतला जाईल. प्रकटीकरण 2 आणि 3 अध्यायांमध्ये मंडळीचा वारंवार उल्लेख आहे. पण 4थ्या अध्यायापासून जेव्हा योहानाला स्वर्गात बोलावले जाते तेव्हा तुऱ्यांच्या आणि कटोऱ्यांच्या न्यायादरम्यान पृथ्वीवर मंडळीचा उल्लेख पुन्हा होत नाही. अनेकांना हे अत्यंत महत्त्वाचे वाटते. पूर्व महासंकट मतानुसार विश्वास ठेवणारी खरी मंडळी न्याय सुरू होण्यापूर्वी उचलली जाईल. जर हे खरे असेल तर प्रकटीकरण 9 विश्वासणाऱ्यांनी सहन करावयाच्या गोष्टींचे वर्णन नाही तर मंडळी उचलल्यानंतर जगाला सामोरे जावे लागणाऱ्या भयानक वास्तवाचे वर्णन आहे. आणि त्यामुळेच हे अधिक गंभीर होते. कारण जर रॅप्चर कोणत्याही क्षणी होऊ शकते तर आपण ज्याविषयी बोलणार आहोत ते दूरचे नाही, ते पुढचेच आहे. महासंकटाचा काळ हळूहळू सुरू होत नाही, तो काहीतरी अचानक काढून घेण्याने सुरू होतो. कल्पना करा, लाखो लोक एका क्षणात गायब झाले, विमाने विस्कळीत, चालक नसलेल्या गाड्या, हॉस्पिटल्स कर्मचारी गायब, कुटुंबे विभक्त आणि या गोंधळात जग उत्तरेश होतील. अशा वातावरणात महासंकटाचा काळ उलगडेल आणि त्या भविष्यातील काळाच्या मध्यभागी प्रकटीकरण 9 असे काही वर्णन आहे जे इतके भयानक, इतके अलौकिक, इतके मानवी कल्पनेपलीकडचे आहे की जर त्यावर चित्रपट बनवला गेला तर लोक म्हणतील हे काल्पनिक आहे. पण ते बायबलमध्ये लिहिले आहे आणि ते घडेल. प्रकटीकरण 9:1 5व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. भाषेवर लक्ष द्या, हा अक्षरशः तारा नाही. वचन म्हणते त्याला, म्हणजे हा एखादा अस्तित्व, एक व्यक्ती, एक पडलेला आहे. पडलेला हा शब्द सूचित करतो की त्याच्याकडे पूर्वी स्थान होते, अधिकार होता, तेज होते जे आता हरवले आहे. अनेक जण याची ओळख सैतानाशी जोडतात, पण वचन थेट तसं सांगत नाही. त्याने अथांग डोह उघडला तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ हे अंधकारमय झाले. आपल्याला जे निश्चित माहीत आहे ते म्हणजे या ताऱ्याला किल्ली दिली जाते. लक्षात घ्या, तो ती घेत नाही, त्याला दिली जाते. महासंकट काळात सुद्धा देव सार्वभौम आहे. अथांग डोह अपघाताने उघडत नाही, ते परवानगीने उघडते. त्या खोल खाईची किल्ली
भविष्यवाणीनुसार निश्चित वेळेला त्या पडलेल्या ताऱ्याला दिली जाते. हेच आपल्याला गंभीर करायला पुरेसे आहे, कारण याचा अर्थ जे होणार आहे तो गोंधळ नाही, ते नियंत्रणाबाहेर गेलेले दुष्ट पण नाही, तो मोजून दिलेला न्याय आहे. जेव्हा तो दूत अथांग डोह उघडतो तेव्हा मोठ्या भट्टीसारखा धूर वर उठतो, सूर्य काळवंडतो, आकाश अंधाराने झाकले जाते. कल्पना करा, आकाशच बदलते, वातावरण जड होते, दिवसाचा प्रकाश मंदावतो. हे एका शहरात घडणारी घटना नाही, हे संपूर्ण जगावर घडते. आणि मग त्या धुरातून काहीतरी बाहेर येते. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर विंचवांसारखी शक्ती देण्यात आली. ना सैनिक, ना साधी नैसर्गिक टोळधाड, त्यापेक्षा काहीतरी भयानक, काहीतरी अलौकिक, अकल्पनीय, मानवी नियंत्रणाच्या पलीकडचं. कल्पना करा, आकाशात युद्धाच्या गर्जनेसारखा आवाज घुमत आहे, लोक ओरडत आहेत, संपूर्ण शहरं एका अदृश्य यातनेने ग्रासली आहेत. पण त्या भयानक क्षणातही एक सीमा आहे, ज्यांच्यावर देवाचा शिक्का आहे. त्यांना हे काही स्पर्श करू शकत नाही. प्री ट्रिब्युलेशन दृष्टिकोनातून पाहिलं तर मंडळी आधीच उचलली गेली आहे. जे उतरतात ते लोक आहेत जे क्लेशाच्या काळात विश्वासात येतात. देवाचे शिक्कामोर्तब सेवक, जे न्यायाच्या मध्यातही संरक्षित असतात. जग 2 भागात स्पष्टपणे विभागलं जाईल. एक जे आत्मिकरित्या सुरक्षित आहेत आणि दुसरे जे उघडे आहेत, म्हणजे असुरक्षित. हे ठिकाणाबद्दल नाही, तुम्ही कुठे लपता, कुठे पळता याबद्दल नाही, हे मालकीबद्दल आहे. तुम्ही कोणाचे आहात? कारण न्याय सुरू झाला की फरक खूप स्पष्ट असेल. जर आजच रॅप्चर झालं तर तुम्ही ख्रिस्तासोबत उचलले जाल की प्रकटीकरण 9 मध्ये वर्णन केलेल्या गोष्टीने सामोरे जाल. पण खरा प्रश्न हा नाही की भविष्यवाणी पूर्ण होईल का? तो नक्कीच होईल. प्रश्न हा आहे, त्यावेळी तुम्ही इथे असाल का? जेव्हा लोक प्रकटीकरण 9 वाचतात तेव्हा पहिली प्रतिक्रिया भीती असते, दुसरी राग. देव असं का करू देईल? तो इतकी यातना का होऊ देतोय? हे छोटे प्रश्न नाहीत. आणि जर आपण बायबलनुसार उत्तरे दिली नाहीत तर आपण देवाच्या स्वभावाला चुकीचं समजू शकतो. कारण प्रकटीकरण 9 गोंधळ नाही, तो न्याय आहे. तो क्रूरता नाही, तो परिणाम आहे. महासंकट काळ म्हणजे देवाने नियंत्रण गमावलं नाही, तर ज्यांनी त्याला नाकारलं त्या जगावर देव नियंत्रण घेत आहे. हजारो वर्ष देवाने मानवाला दया, वेळ, कृपा आणि संधी दिली. सुवार्ता जगभर सांगितली गेली. बायबल अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं. चर्च उभारले गेलं, इशारे दिले गेले, तरीही जग बंडखोरीत वाढत गेलं. आज आपण अशा काळात जगतो जिथे पाप साजरं केलं जातं, सत्याची थट्टा होते, धर्म बदलून दाखवला जातो आणि लोक उघडपणे देवाला म्हणतात, आम्हाला तुझी गरज नाही. क्लेशाचा काळ म्हणजे काय? तो क्षण जेव्हा देव मानवाला त्याने निवडलेल्या मार्गाचे पूर्ण परिणाम अनुभवू देतो. रोम 1 मध्ये एक भयानक वाक्य 3 वेळा येतं. देवाने त्यांना त्यांच्या हवाली केले, म्हणजे त्यांच्या स्वाधीन केले. एक वेळ अशी येते की देवाची रोखून धरणारी कृपा मागे घेतली जाते. प्रकटी 9 मध्ये जे अथांग डोह उघडण्यात येईल ते याचं चित्र आहे. त्या क्षणापर्यंत दुष्ट शक्ती अशा प्रकारे रोखून धरल्या आहेत की आपल्याला त्याची पूर्ण कल्पनाही नाही. अदृश्य आत्मिक जग आत्ताही सक्रिय आहे, पण ते मर्यादित, बांधलेले आणि नियंत्रित आहे. पण महासंकटाच्या काळात काही मर्यादा काढून टाकल्या जातील आणि जेव्हा त्या काढल्या जातील तेव्हा जे बाहेर येईल ते फक्त प्रतीक नाही, ती खरी आत्मिक वास्तविकता आहे जी भौतिक जगात दिसू लागेल. अथांग डोहातून उठणारा धूर हा सूर्य आणि हवा यांना झाकून टाकतो. बायबलमध्ये अंधार म्हणजे आत्मिक अंधत्व, फसवणूक, दडपण. कल्पना करा, एक जग आधीच युद्ध, दुष्काळ, आर्थिक संकट, नैसर्गिक आपत्तीमुळं हल्लेलं आहे आणि आता त्यावर आणखी एक जड, दडपणारा अंधार पसरतो. हा फक्त बाहेरचा अंधार नाही, हा आतला आत्मिक अंधार आहे आणि त्या अंधारातून यातना देणारे बाहेर येतात. प्रकटी 9 एक गोष्ट स्पष्ट सांगते. त्यांना असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हे दाखवतं की हा न्याय अन्याय नाही, तो नैतिक आहे. तो बंडखोरीवर लक्ष करतो. तो त्याच लोकांवर येतो ज्यांनी वारंवार सत्य नाकारलं आहे. देव न्यायातही फरक ठेवतो. आणि एक आश्चर्यकारक गोष्ट, ही यातना 5 महिनेच टिकते. 5 वर्ष नाही, कायमचं नाही, फक्त 5 महिने. का? कारण न्यायालाही मर्यादा आहेत.
क्रोधालाही सीमा आहेत. आणि अजून एक खोल गोष्ट, या यातनेचा उद्देश फक्त शिक्षा नाही, तो मानवी हृदयाचं खरं स्वरूप उघड करणं आहे. प्रकटीकरण 9:20-21 सांगते की त्या पिडांमुळे जे जीवे मारले गेले नाहीत, अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही. हे नीट समजून घ्या. ते त्रास सहन करत आहेत, त्यांना अलौकिक न्याय दिसत आहे. ते असे चिन्ह पाहतात जे विज्ञानाने समजावता येत नाहीत, तरीही ते पश्चाताप करत नाहीत. इतकी खोल मानवी बंडखोरी आहे. लोक अनेकदा म्हणतात, देव स्वतः दिसला तर मी विश्वास ठेवेन. पण प्रकटीकरण दाखवतं की ते खरं नाही. क्लेशाच्या काळात देव स्पष्ट चिन्ह दाखवेल, तरीही अनेक लोक आपलं हृदय कठोर ठेवतील. यातून एक भयानक सत्य दिसतं. समस्या पुराव्याची नाही, समस्या पापाच्या प्रेमाची आहे. क्लेशाचा काळ म्हणजे देव अन्याय करत नाही, तर मानवाने जे निवडलं आहे तेच त्याला मिळतं, देवाशिवाय जीवन. आणि जेव्हा देवाचं संरक्षण काढलं जातं, जेव्हा आत्मिक प्रतिबंध करणारा हटवला जातो, तेव्हा त्या रिकाम्या जागेवर स्वातंत्र्य येत नाही, तर यातना येतात. लक्षात ठेवा, प्री ट्रिब्युलेशन दृष्टिकोनानुसार मंडळी आधीच उचलली गेली आहे. पवित्र आत्म्याची जी प्रतिबंध घालणारी भूमिका चर्चद्वारे कार्य करत होती, ती तशीच राहत नाही. 2 थेसलोनिक 2 सांगितल्याप्रमाणे प्रतिबंध करणारा बाजूला काढला जाईल आणि मग अनितिमान पुरुष प्रकट होईल. कल्पना करा, एक जग जिथे आत्म्याने भरलेले विश्वासू नाहीत, जिथे सरकारवर नैतिक दबाव नाही, जिथे संस्कृतीत ख्रिस्ती प्रभाव नाही, जिथे समाजात मीठ आणि प्रकाश नाही. हा आहे महासंकटाचा काळ आणि त्या रिकाम्या जागेत न्याय येतो. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. देवाला दुःख देण्यात आनंद नाही. बायबल वारंवार सांगते की दुष्टांच्या मृत्यूत त्याला आनंद नाही, त्याची इच्छा आहे पश्चाताप. महासंकटाच्या काळात सुद्धा लोक विश्वासात येतील. प्रकटीकरण 7 सांगितलं आहे की प्रत्येक राष्ट्रातून एक मोठी गर्दी येते, ज्यांनी आपली वस्त्रे कोकराच्या रक्तात धुतली आहेत. याचा अर्थ न्यायाच्या मध्यात सुद्धा कृपा कार्यरत आहे. गोंधळाच्या मध्यात सुद्धा तारण उपलब्ध आहे. पण वेळ कमी आहे. ते 5 महिन्यांचं दुःख ते फक्त शिक्षा नाही, तर इशारा आहे. जणू बहिऱ्या जगाला मोठ्या आवाजात सांगितलं जाते, जागे व्हा, परत या, पश्चाताप करा. पण अनेक लोक ऐकणार नाहीत. आणि म्हणूनच या संदेशाचा मुद्दा इथे येतो. जेव्हा हे घडेल तेव्हा तुमचं घर सोडू नका, कारण अथांग डोह उघडला की तो फक्त शारीरिक धोका नाही, ती आत्मिक असुरक्षितता आहे. तिथे लपायला जागा नसणार, कारण तो देवाचा न्याय असेल. लोक त्याचं उत्तर राजकारणात शोधतील, काही जण तंत्रज्ञानात, टेक्नॉलॉजीमध्ये, काही औषधांमध्ये, काही त्याला दडपण्याचा प्रयत्न करतील, पण ते पश्चाताप करणार नाहीत. आणि हीच खरी शोकांतिका आहे. महासंकटाचा काळ 2 गोष्टी स्पष्ट करतो. पहिली, देव सार्वभौम आहे. काहीही त्याच्या परवानगीशिवाय होत नाही. किल्ली दिली जाते, वेळ ठरवली जाते, मर्यादा ठेवल्या जातात. नाश करणारा सुद्धा नियंत्रणाखाली असतो. दुसरी, मानव खोलवर बंडखोर आहे. अलौकिक न्याय पाहूनही अनेक लोक नतमस्तक होत नाहीत. आता इथं हा संदेश वैयक्तिक होतो. तुम्हाला तुमचं हृदय दाखवण्यासाठी क्लेशाची वाट पाहावी लागणार नाही. हे सगळं अजून घडलं नाही याचा अर्थ ते होणार नाही असं नाही. याचा अर्थ देव अजूनही दया दाखवत आहे. 2 पेत्र 3:9 सांगतो, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. अथांग डोह अजून बंद आहे, म्हणजे आजचा प्रत्येक दिवस कृपा आहे, प्रत्येक सूर्योदय दया आहे, प्रत्येक श्वास एक संधी आहे. पण एक दिवस असा येईल जेव्हा संयम संपेल आणि न्याय सुरू होईल. महासंकट काळ लोकांना घाबरवण्यासाठी नाही, तो देवाला नाकारण्याची गंभीरता दाखवतो. खरा उद्देश क्लेशातून वाचणं नाही, तर तिथे कधीच न पोहोचणं आहे. मंडळी देवाच्या क्रोधापूर्वी उचलली जाईल. एका क्षणात डोळा मिचकावण्याच्या वेळेत विश्वासणारे प्रभूला आकाशात भेटतील. हे कधीही होऊ शकतं. त्याआधी काही चिन्ह दिसणे आवश्यक नाही. म्हणूनच ही घाई आहे. जर आज रात्री रॅप्चर झालं तर तुम्ही जाल का, की इथेच राहाल? जग तुटताना पाहण्यासाठी, प्रकटीकरणातील गोंधळ अनुभवण्यासाठी, त्या दिवसांसाठी जेव्हा अथांग डोह उघडेल आणि यातना रस्त्यावर फिरतील? हा संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, हे तुम्हाला जागं करण्यासाठी आहे. देवाचा उशीर म्हणजे दया आहे. प्रत्येक दिवस ज्या दिवशी शिंग वाजत नाही, तो आणखी एक संधी आहे पश्चाताप करण्याची, विश्वास ठेवण्याची, ख्रिस्ताला समर्पित होण्याची. 2 पेत्र 3:9 पुन्हा सांगते, देव संयमी आहे, पण हा संयम कायमचा नाही. प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. एक साधा दिवस, एक सामान्य क्षण, आणि सगळं बदलून जाईल.
त्या दिवसासाठी तुमचं घर तयार करण्यावर लक्ष देऊ नका, तुमचं हृदय तयार करा. कारण जेव्हा अथांग डोह उघडेल तेव्हा निर्णय घेण्यासाठी उशीर झालेला असेल. आता ख्रिस्ताची निवड करा. आत्ताच त्याच्यामध्ये सुरक्षित व्हा. आत्ताच तयार राहा. जेव्हा तो दिवस येईल तेव्हा तुम्हाला लपण्याची गरजच पडणार नाही, कारण तेव्हा तुम्ही इथे नसणार. जर या व्हिडिओद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुमचे विचार. आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे चॅनल तुम्हाला मदत करेल प्रभू येईपर्यंत तुम्हाला मार्गात मजबूत ठेवायला. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.